ज्या दिवसाची मी वाट पाहत होतो तो दिवस आज आलाय. म्हणजेच आज आपलं लक्ष्मीपूजन असणार आहे. त्याची तयारी जवळजवळ आता सर्व झाली आहे. तर काकांचं आता थोडंच काम राहिलंय, ते आता ते पूर्ण करणार आहेत आणि मी आता फ्री झालोय. तर मी थोडं लक्ष कामात देणार आहे, कारण संध्याकाळी पण गडबड होईल आपली, त्याच्यामुळे मला पण वेळ भेटणार नाही. तर काका आपलं छोटंसं यूट्यूब चॅनल काढतायत इथे. आता पहिला पॅक मारून ठेवायला पाहिजे. कलर नाही चांगला हा ना, पहिला मारायला पाहिजे होतं, कारण चरतोय ना. तर आपल्या चॅनलचं नाव काढत आहेत काका, यूट्यूब चॅनलचं. काय ते गेले 2 दिवस त्यांचं सहकार्य खूपच आहे आणि कलरचं कामसुद्धा त्यांनी पार पाडलं आहे व्यवस्थित एकदम. तसंच आपल्या यूट्यूब चॅनलचं ते नाव काढणार आहेत. म्हणजेच आपले जेवढे ग्राहक येतील ते आपल्याला सबस्क्राईब करतील नक्कीच. तसं तुम्हीसुद्धा करा भावांनो सबस्क्राईब आपल्या चॅनलला. दुपारनंतर आता लक्ष्मीपूजन असणार आहे. आता जेवढं काम काकांचं राहिलं आहे ते त्यांचं काम आवरून घेतील आणि आपण आता थोड्याच वेळात सर्व डेकोरेशनला सुरुवात करणार आहोत. काकासुद्धा मस्त ड्रॉइंग काढतात एकदम. तर भावांनो आपल्या यूट्यूबचा सिम्बॉल बनला आहे. तर आता फक्त नाव राहिलं आहे यूट्यूब चॅनलचं आपल्या. तर ते थोड्याच वेळात पूर्ण करतील. काकासुद्धा सकाळपासून उपाशी आहेत माझ्यासाठी, फक्त गेले 2 दिवस कामच करत आहेत. तर त्यांच्यासाठी मी आज थोडं नाश्त्याची व्यवस्था करणार आहे. दुपारचे 1 वाजले तर नाश्ता आणि काहीतरी त्यांच्यासाठी आणतो मी मार्केट. अनुभव आहे त्यांना, आता काय आपल्याकडे पण भेटतं तुम्हाला माहितीच असेल, पण मला आता वेळ नाही तेवढा, त्याच्यामुळे मी मार्केटमधून जाऊन घेऊन येतो काहीतरी. आपल्या चॅनलचं नाव टॅटू चहावाला. भावानो रितेश तुम्हाला माहितीच असेल, कालच बोललो तुम्हाला, मुंबईमध्ये गेलाय. तर आता आपल्यासोबत सुमेध आहे. तर आपण राहिलेलं आता काम करणार आहोत. गेले 2 दिवस दमलोय आम्ही, सुमेध, रितेश, मी आणि आपले काकासुद्धा. तर काका पेंटिंग करत आहे. तर सोबत दादासुद्धा आहे. तर त्यांच्यासाठी मी जिरा सोडा मागवला आहे. तर दुपारची वेळ आहे, वाजलीत पण 1. तर ऊन आहे, उन्हातून गरम होते, तर थोडं थंड त्यांच्यासाठी. आणि आता राहिलेलं काम आपण आता जवळजवळ करणार आहोत सुरुवात आता आपण, म्हणजे संध्याकाळला आपण फ्री आहे आपले किंवा बाय. चलो बाय बाय. तर आता राहिलं काम ते मी आणि सुमेध आता करूच आपण दोघं. चला तर मग सुरुवात करूया आपण आता. मार्केटमधून फुलं वगैरे घेऊन आलो, एकदम सजावट जोरात असणार आहे आपली. इकडे सुद्धा आहेत, आकाश कंदील आणले मार्केटमधून, ते सुद्धा आपण लावणार आहोत तिथेच वरती. बांधूया सुरुवात करूया. आधी मोजूया किती आहेत ते. जे इकडे
सुरुवात करूया. तर तयारीला आता लागलोय आपण. सुमेध सोबत आहे, टेन्शन नाही. काका सुद्धा आलेत आत्ताच. काय काका बरे आहेत ना? बरं आहे. काय चालू झालं ह्याचं की पेंटिंग वाले इकडे पेंटिंगचं काम चालूच आहे. सकाळपासून पेंटिंगचं काम चालू आहे. तर आपण सुद्धा आता थोडं डेकोरेशनचं आहे ते पूर्ण करणार आहोत. तर आता आपण सुरुवात केली. तर भावानं जवळजवळ आपली तयारी आता होते आणि त्या क्षणाची वाट पाहतोय आपण. संध्याकाळी आपलं लक्ष्मीपूजन असणार आहे. खरंच आजचा दिवस माझ्यासाठी तरी खूप स्पेशल असणार आहे भावानं. चला तर मग सुरुवात करूया पटपट पटपट. येते आकाश कंदील तयारी का? तर भावानं आता हार बांधतो. संध्याकाळी गडबड होईल खूप. अरे कर पकड तिकडून. आहे कर कोपऱ्यातच घे सुमाला. वर गेला पाहिजे. तर काका सुद्धा दमलेत. काका दमलात ना? होय टॅटूसाठी काय पण. माझ्यासाठी काय पण काका बोलतात. खरंच थँक्यू काका, तुम्ही माझ्यासाठी वेळ काढला तेवढा आणि आपल्या युट्यूब चॅनलचं नाव लिहिलं. तर भावानो कधी आलात चहा घ्यायला तर इथे आपल्या चॅनलचं नाव आहे आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर भावानो लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भावानो फायनली संध्याकाळची तयारी आत्ता केली आम्ही. मस्त वाटते खरंच. खूप फ्री झालो आहे आता मी दिवसभराचा. सुमेधने सुद्धा खूप सहकार्य केलं आहे मला 2 दिवस. तसाच आज पण माझ्यासोबतच होता दिवसभर. तर खरंच सुमेध तुला पण थँक्स भावा. खरंच काकांना मानलं पाहिजे. कोणतंही चित्र दाखवा काकांना ते सेम टू सेम काढणारच चित्र. काका खरंच टॅलेंटेड आहात तुम्ही. आपले आत्ताच नाश्ता केला नाही. तर हरिकर भावा आपला आला आहे आणि सुमेध सुद्धा आहे. तर थोडं कलरचं काम राहिले ते आत्ता करून घेतो आम्ही. तर 3 वाजलेत. संध्याकाळी 6 वाजता आपलं लक्ष्मीपूजन असणार आहे. तर काही करतो आम्ही आता. आणि काकांचं तर इकडे फायनल झालं आहे. जे मी बोललो तसंच झालं. गेल्या वर्षी सुद्धा पाऊस होता लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणि यंदा सुद्धा पाऊस आलाय. थोडी गडबड करून गेलाय. बंद करा. तर पाऊस तर काय जाईल असं वाटत नाही. पण मी आता तयारीला लागतो कारण लक्ष्मीपूजनची तयारी करायला हवी आता. आणि वाजलेत पण 6:30 वाजलेत. पाऊस काय जाईल असं वाटतच नाही. त्याच्यामुळे मी आता सुरुवात करतोय लवकरच. आमचा करून आलाय का? तर भावनो लक्ष्मीपूजनची तयारी करतोय आपण. आणि गेल्या वर्षी सारखं पावसाने यंदा पण थोडं डिस्टर्ब केलं आहे आम्हाला. पावसाने गडबड केली. मला रांगोळी काढायची होती दरवर्षी. आई पण आपल्या सोबत आले नेहमीप्रमाणे. तसेच आपले बाबासुद्धा आपल्या सोबत आलेत. खरंच घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो भावनो. कोणतंही काम करा प्रथमतः आपल्या घरच्यांचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं असतं. तसाच मलासुद्धा घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. सगळ्या गोष्टीतून आणि व्यवसायातून पण खूपच सपोर्ट आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज तो दिवस आला आहे लक्ष्मीपूजनचा. तर आपण आता लक्ष्मीपूजन करणार आहोत थोड्याच वेळात. आणि पाऊससुद्धा आला त्याच्यामुळे थोडी गडबड झाली आमची.
तर आपण आता लक्ष्मीपूजन करणार आहोत. तर दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला तर खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या. तर आपण आता सुरुवात करणार आहोत. खरंच भावानो, क्रिकेट ज्या कलेने मला नाव दिलं, क्रिकेट एक कला होती. मोबाईल आपला ज्याने मला प्रत्येक व्हिडिओमध्ये साथ दिली. आणि ते सगळे संपवले तिथे एक आज 4 ठेवले आहेत त्याची. ना. गडबड झाली, लाईट पण नाही. हो इकडेच ठेवायचे तिथे रोज. रांगोळी काढायची हा नाही. तिथे रोज. हा रोज आता गॅस बंद कर सांग. गॅस बंद केलेला आहे हो. आपले ठेव होय. दिवस ना. आता भांडी उडी वेगळी तिकडे काय नाही नाही. ते मध्ये तिकडे ठेव गणपती तिकडे. अरे कापूस दे मला ह्याच्यात त्या 2 कोपऱ्यात नाही. लावलाय इथं लाव. गाडी बंद केली. गाडी बंद झाली तिथलं. गाडी बंद झाली म्हणजे रेडीमेड तुम्ही बाजूला व्हायचंय नाही तिकडे. अरे इथं काढू आम्ही दरवाजा. इथं काढायची. पाऊस टाकायचा. म्हणते नाही रे लागत. हवा आली. तर आपल्या दुकानामध्ये जरा लाईटचा प्रॉब्लेम आहे. तर दादा आणि आपले बाबा लाईटचं करतायत. तर आपली वहिनीसुद्धा रांगोळी काढते आणि आपली लाडकी बहीणसुद्धा आणि भावसुद्धा. याला तर कुठं नेण्यासारखंच नाही. मस्ती एवढी करतो ना. तर हे आपलं शॉप मागजनमध्ये आहे, मंगलमूर्ती अमृतुल्य. तर खरंच आत्ता 4 वर्ष झाली आपल्या दुकानाला. आणि हे आपलं मैत्री वडापाव, त्याला अजून वर्ष नाही झालं. जानेवारी महिन्यात वर्ष होईल आपल्या या दुकानाला सुद्धा. तर इकडे तयारी पण जोरात आहे आणि आपली लक्ष्मीपूजनची पण तयारी झाली. आणि आई पण खूप घाई करते कारण पाऊस पण आहे, त्याच्यामुळे गडबड झाली आमची सर्वांचीच. तर इकडे सर्व तयारीसुद्धा झाली. आता फायनली आता सर्व व्यवस्थित झालं आहे. खूप बरं वाटलं आज. एवढं सर्व दिवाळीच्या निमित्तानंच होतं. त्याची कमी आहे ना. इथेच नाही रे. काय आहे? काय आहे वरती काढायचं? वाद कुठं आहे? एवढं जरी घे. वाद कुठं आहे? काय वाद असणार. चला तर मग आता लक्ष्मीपूजनची तयारीसुद्धा झाली. त्याच्यानंतर आपण आता सुरुवात करणार आहोत लक्ष्मीपूजनला. या आता झालं बहिणीचं. हे झालं काय रांगोळी झालं काय? चला. दिसतोय ना मी सर्व. कलर मारलेला होतेच नाही मला. सुमेध आज दिवसभर होता माझ्यासोबत.
संपलेत काय लाडू कुठे आहेत ते हो सायलेंटवर ठेवलं जरा बंद करू ठेव इथे इकडे बस उघड माझ्या पिशवीत टाकलेला तर भावनो ही आपली पण खरी लक्ष्मी तिच्यामुळे आपली चहा सर्व ठिकाणावर डिलेवर होते चला बाहेर घर लावतोय मी आणि नारळ त्याचा इकडं हो नारळ देऊया जास्त नाही पण थोडे बार वाजवणार आहे तर आता घरात घ्या अर्धे इकडे दाखव जी. वाजवायला ये सम्यक ते आपलं लक्ष्मीपूजन आत्ताच झालंय आणि तो दिवस आज आला खूप बरं वाटलं पाऊससुद्धा होता थोडी गडबड केली होती पावसाने पण कार्यक्रम आमचा व्यवस्थित पार पडला खूप बरं वाटलं भेटेल का लाईट बटन चालू भेटते लाईट तोडला नाही आरती करायला पाहिजे हो ताट बी करायला सर्वांची लावतोय सांग आज शेवटला लावूया आणि प्रसाद देऊन येतो जरा तू तुझा खा ह्यांना ते घ्या घ्या दोन मिनिटं तर फायनली आपलं लक्ष्मीपूजन झालंय आणि खरंच खूप बरं वाटतंय आज तर आता आपण थोडं एन्जॉयमेंट करणार आहोत तोंड काढा व्हिडिओ काढ
हॅप्पी दिवाळी. बाजूला घुसलं ना. फुट लवकर मग. पाडणार तू थांब. बरोबर वरती मार कॅमेरा.